स्वागत आहे। आज आपण शेंगदाण्याचा लाडू बघणार आहोत। पण जर तुम्ही आपली रेसिपी चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत शेंगदाण्याचे लाडू। पण हे सुखे शेंगदाणे नाहीयेत, हे ओले शेंगदाणे आहेत। आपण जे भुईमुगाच्या शेंगा म्हणतो त्याचे हे शेंगदाणे आहेत, ओले आहेत हे शेंगदाणे। हे ओले शेंगदाण्याचे लाडू पण खूप छान लागतात। हे 1 कप मी हे घेतलेले शेंगदाणे घेतलेले आहेत। हे बघा, मगाशी जे 1 कप होता, ह्या 1 कपाने असे हे मी 2 कप हे शेंगदाणे घेतलेले आहेत पूर्ण। हे बघा, आता हे कढई आहे ना गरम करायची, त्याच्यामध्ये हे शेंगदाणे आहेत ना थोडे थोडे असे भाजून घ्यायचे गुलाबी होईपर्यंत। ओले असतात, थोडे भाजायला वेळ लागतो, पण बारीक गॅसवर व्यवस्थित छान असे भाजून घ्यायचे। हे बघा, आता हे शेंगदाणे मी असे भाजून घेतलेले आहेत पूर्ण, असे गवळे गवळे गुलाबी होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत। हे शेंगदाणे थोडे भाजायला वेळ लागतो कारण ओले असतात हे शेंगदाणे। आता हा मी गूळ घेतलेला आहे 1 वाटी, तो पूर्ण असा सुरीने कापून घेतलेला आहे। एकदम असं हे खडा नाही राहिला पाहिजे, असं हा गूळ घेतलेला आहे। आता आपल्याला हे जे शेंगदाणे आहेत ते मिक्सर मधून थोडे आबडधोबड असे वाटून घ्यायचे, जेणेकरून त्याचे आपल्याला हा गूळ मिक्स करून लाडू बनवता येतील। हे बघा, आता हा असा मी कूट करून घेतलेला आहे बारीक एकदम। हे बघा, आता आपल्याला ह्याच्यामध्ये गूळ मिक्स करायचा आहे आणि छान असे लाडू बांधायचेत। तुम्हाला हे बघा, अशा प्रकारे हे आपले लाडू आता झालेले आहेत। ओल्या भुईमुगाच्या ज्या शेंगा असतात त्याच्यातले जे शेंगदाणे आहेत त्याच्यापासून हे तयार केलेले लाडू आहेत मी। तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा। अशा प्रकारे आपला शेंगदाण्याचा लाडू झालेला आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। आणि तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगा। थँक्स फॉर वॉचिंग। धन्यवाद।